नमस्कार, सोनल्स किचनमध्ये पुन्हा एकदा तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर आज मी तुम्हाला थंडाई बनवून दाखवणार आहे आणि थंडाईसाठी बनवला जाणारा मसाला देखील बनवून दाखवणार आहे। तर हा मसाला खूप छान असा होतो आणि पटकन तयार होतो घरच्या घरी। तुम्हाला विकतचा आणून बनवायची काही गरज नाही। तर ह्या ओळीला तुम्ही ही थंडाई बनवून पिऊ शकता। खूप छान अशी ही थंडाई तयार होते आणि इतकी गरमी आहे ती शरीराला थंडावा देखील देते। तर हा व्हिडिओ तुम्ही नक्की पूर्ण बघा। तर चला सुरुवात करूया। थंडाईचा मसाला बनवण्यासाठी पाव कप मी बदाम घेतलेले आहेत, पाव कप काजू घ्यायचे आहेत, पाव कप पिस्ता घ्यायचे आहेत, 2 चमच टरबूजाच्या बिया घेतलेल्या आहेत मी, 2 चमच बडीशेप घ्यायचे आहे, 2 चमच खसखस घ्यायचे आहे, अर्धा चमच आपल्याला काली मिरी घ्यायची आहे, 5 वेलच्या घेतल्या होत्या त्यातले मी हे दाणे काढून घेतलेले ते घालायचे आहेत। तर हे सगळं साहित्य आपल्याला छान भाजून घ्यायचे आहेत। 5 मिनिटं आपण हे छान भाजून घ्यायचं आहे। गॅस आपल्याला एकदम स्लो करायचा आहे, फास्ट करायचं नाही किंवा मीडियम करायचं नाही आणि छान 5 मिनिटं ते भाजून घ्यायचे आहेत। 3 मिनिटं झालेले आहेत भाजून। मी गुळापाकळ्या घेतलेल्या आहेत 2 चमच ते घालायचं आपल्याला आणि आता आपण राहिलेले 2 मिनिटं हे छान भाजून घ्यायचं आहे। 5 मिनिटं मी भाजून घेतलेलं आहे। आता हे आपण गॅस बंद करायचा आहे आणि आपण हे थंड करून घ्यायचं आहे। ड्रायफ्रूट छान आपले थंड झालेले आहेत। तर आता आपण ह्याला मिक्सरला वाटून घ्यायचं आहे, पावडर करायची आहे। तर हे सगळे आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे। ह्याच्यामध्ये मी जायफळ घालत आहे, पाव चमच आपण जायफळ घालायचं आहे। थोडे केसरचे धागे घेतलेले आहेत ते घालायचे आहेत आणि आता हे मिक्सरला बारीक करून घेऊया। तर मिक्सरला आपण छान आहे बघा वाटून घेतलेलं आहे। थोडासा रवाल ठेवायचा, एकदम बारीक अशी पावडर नाही आहे केलेली। मी मसाला बनवला त्याच भांड्यामध्ये मी तुम्हाला थंडाई बनवून दाखवत आहे। तर आपल्या ह्याच्यामध्ये 2 चमच आपण तो मसाला बनवलेला आहे ड्रायफ्रूटचा तो टाकायचा आहे। 2 चमच असा भरून घ्यायचा आहे। 2 चमच आपण ह्याच्यामध्ये साखर घालायची आहे। मी साखर मिक्सरला बारीक करून घेतलेली आहे, त्याची पावडर केलेली आहे ती घालत आहे, पिठी साखर केलेली आहे। आता आपण ह्याच्यामध्ये पाव लिटर दूध घालायचं आहे। दूध मी गरम केलं होतं अगोदर आणि नंतर मी ते फ्रीजमध्ये ठेवलं होतं। तर ह्याच्यामध्ये आपल्याला पाव लिटर दूध घालायचं आहे आणि आता हे मिक्सरला आपण फिरून घ्यायचं आहे। तर हे बघा मी मिक्सरला फिरून घेतलेलं आहे। आता आपण हे सर्व करूया। ग्लास घेतलेला आहे त्याच्यामध्ये आपण बर्फ घालायचा आहे। तर 2 खडे मी बर्फाचे घालत आहे। छान अशी आपण थंडाई बनवलेली ग्लासामध्ये ओतून घ्यायचे। पाहू शकता किती घट्ट आणि छान कलर देखील आलेला आहे। आपण केसर घातलेली आहे त्याच्यामध्ये। वरून थोडासा मसाला घालूया आपण जो ड्रायफ्रूटचा बनवलेला आहे तो। गुलाब पाकळ्या घालूया, दिसायला छान दिसतील। तर तयार झालेली आपली थंडाई पिण्यासाठी थंडगार अशी थंडाई आपण तयार केलेली आहे। तर तुम्हाला कशी वाटली माझी रेसिपी ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि तुम्ही देखील या होळीला ही रेसिपी करून बघा थंडाईची आणि कशी झाली ते देखील मला कमेंट बॉक्समध्ये सांगा। आणि तुम्हाला जर ही रेसिपी माझी आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन क्लिक करा। त्याच्यामुळे तुम्हाला माझ्या नवीन नवीन रेसिपीचे अपडेट मिळत राहतील। धन्यवाद।